नमस्कार, मी महेश पाटील. लर्न मराठी विथ महेश हे माझं यूट्यूब चॅनेल आहे. तर या चॅनेलतर्फे तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपले कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांची जयंती. त्यानिमित्त हा दिवस आपण मराठी भाषेचा गौरव दिवस म्हणून साजरा करतो. तर 6 वर्षापूर्वी मी माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं. आपल्या मायबोलीला, आपली जी मातृभाषा मराठी आहे, तर तिच्या गौरवासाठी किंवा अमराठी भाषिकांना मराठी भाषा एकदम सोप्या पद्धतीनं शिकता यावी, यासाठी मी हे चॅनेल लर्न मराठी विथ महेश हे चॅनेल सुरू केलं. यामध्ये मला लोकांचं खूप पाठिंबा मिळाला, खूप प्रेम मिळालं. त्याबद्दल मला सर्वांचे आभार मानायचे आहेत. आणि माझ्याकडून आपल्या मराठीची सेवा ही अशीच घडत राहू दे. आणि माझी माय मराठीची जी पताका आहे, हा जो मराठीचा जो वेल आहे, ही जी पालखी आहे, ती सतत पुढं जात राहू दे अशी मी सर्वांच्याकडे परमेश्वराकडे मागणी करतो. आणि खास करून माझ्या नॉन मराठी लोकांना, ज्यांना मराठी भाषा शिकण्यामध्ये खूप अडचणी होत्या, त्यांना मी एकदम सोप्या पद्धतीनं मराठी भाषा शिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहे. माझा जीव त्यामध्ये ओततो आहे, माझी मेहनत त्यामध्ये मी दाखवतो आहे. तर तुमचं प्रेम माझ्यावरती असंच राहू द्या. आपली मायबोली मराठी ही सर्व भाषांना समान महत्त्व देते. जशी माझी मराठी आहे तशीच इतर भारतीय भाषासुद्धा आहेत. त्यामुळे आपण सर्व भारतीय भाषांचा आदर केला पाहिजे. म्हणजे ही मराठी असेल तर मराठी आपण शिकली पाहिजे. तशीच आपल्याला इतर भाषेतील सुद्धा काही चांगले शब्द शिकता आले तर ते सुद्धा आपण घेतले पाहिजे. कारण भारतीयत्व ही भावना म्हणजे सर्वसमावेशकपणाचं एक उत्तम असं उदाहरण आहे. कारण मराठीमध्ये संत तुकाराम असं म्हणतात की हे विश्वची माझे घरं. म्हणजे या विश्वालाच त्याने आपलं घर मानलेलं आहे. म्हणजे किती त्यांचं मन होतं. किंवा संत ज्ञानेश्वर महाराज 12व्या शतकामध्ये मराठी भाषेला ही अमृताशी पैजा करणारी भाषा असं म्हणतात. आणि जी भगवद्गीता होती संस्कृतमध्ये, तिचं त्यांनी सुंदर अशा मराठी भाषेमध्ये भाषांतर केलं आणि मराठी लोकांना त्यांनी समजावून सांगितलं की भगवद्गीता काय आहे. इतकं मराठी भाषेचं महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजदरबारामध्ये मराठी भाषेला राज्याश्रय दिला. त्यानंतर मराठी भाषेची ही पताका वेगवेगळ्या मार्गानं पुढं जात राहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा मराठी भाषेमध्ये खूप त्यांचं योगदान आहे की असं सुपुत्र आपल्याला या महाराष्ट्राला लाभला, आपल्या भारताला लाभला. हे आपलं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर भालचंद्र नेमाडे असतील, कोसलाकार, कुसुमाग्रज असतील, वि स खांडेकर असतील, मंगेश पाडगावकर असतील किंवा ग्रेस असतील, त्यानंतर दया पवार, कोल्हटकर, जे कोल्हाट्याचं पोर लिहिणारे जे आपले काळे नावाचे लेखक आहेत, ठीक आहे, त्या किशोर काळे, तर त्यांचंसुद्धा खूप मराठी भाषेमध्ये योगदान आहे. तर एक सामान्य मराठी म्हणून आपण काय करायला पाहिजेत, तर मराठी भाषा ही आपण बोलली पाहिजेत रोजच्या व्यवहारामध्ये. जिथं जिथं आपण जाऊ तिथं आपल्या मराठी भाषेचा आग्रह दिला पाहिजे, ठेवला पाहिजे. आपल्याला जर आपल्या मराठी भाषेचा न्यूनगंड वाटायला लागला तर इतरांनी आपल्या भाषेचा का मान ठेवावा हे सुद्धा आपल्याला समजायची वेळ आता आलेली आहे. कारण आपण कोणत्याही समाजाचं अस्तित्व ही त्याची भाषा ठरवत असते. त्याची जात किंवा त्याचा धर्म ठरवत नाही, तर त्याची भाषा ठरवली जाते की भाषेमुळे माणसाला किंमत असते. त्यामुळे आपण आपल्या राज्यामध्ये मराठी भाषेचा विकास सतत घडत राहिला पाहिजे. इतर भाषांचा पण आपण आदर ठेवला पाहिजे आणि आपल्या मायबोलीला अजून आपण चांगल्या पद्धतीनं कसं पुढं नेत जाऊ याचासुद्धा आपण सर्वांगानं विचार केला पाहिजे. तर 6 वर्षापूर्वी हे माझं यूट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. मला जरासुद्धा अपेक्षा नव्हती की हे माझं यूट्यूब चॅनेल इतकं डोक्यावर घेतील. पण लोकांनी मला खूप प्रेम दिलं आणि याबद्दल मला सर्वांचे खरं म्हणजे आभार मानायचे आहेत. तुमचं प्रेम माझ्यावरती असंच राहू द्या. माझ्याकडून नवनवीन मराठी शब्द तुम्हाला शिकायला मिळू देत. माझ्यातर्फे माझे जे क्लासेस असतात ते तुम्हाला खूप फायदेशीर ठरतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो. तुम्हा सर्वांना परत एकदा आपल्या मराठीच्या मायबोलीच्या शुभेच्छा. थँक्यू. आभारी आहे.